मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 मे पर्यंत किंवा 12 मे पूर्वी हे पीक विम्याचे निधी, त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई, महाडीबीटी, त्यानंतर धान बोनस, हे सगळे निधी हे 12 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला जर पीक विम्यासंदर्भात, धान बोनस किंवा कोणत्याही घटकासाठी शेती संबंधात कुठलेही प्रश्न असतील तर डायरेक्टली पर्सनली इंस्टाग्रामला विचारू शकता, इंस्टाग्रामला मेसेज करू शकता। आपला इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे मला इंस्टाग्रामला मेसेज आले की भाऊ, तुम्ही तर म्हणत आहात मेच्या एंडिंगपर्यंत सर्व पीक विमा वाटप होईल। त्यानंतर काही शेतकऱ्यांचे प्रश्न आले की आमच्या जिल्ह्यातील जे एलबेस वगैरे आहे ते तुम्ही तर म्हणत आहात थोडासा वेळ लागेल पोस्ट हार्वेस्टला वगैरे, परंतु काही जण म्हणत आहेत की जे पीक विम्याचे निधी आहेत, अतिवृष्टीचे निधी आहेत, ते 12 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होतील। तर तुमचं काय म्हणणं आहे, किंवा तुम्ही तर वेगळीच माहिती देतात, ते वेगळीच माहिती देत आहेत। त्यानंतर काल एक दोन जण कमेंटमध्ये सुद्धा म्हणलं की तुम्ही थोडंसं अपडेट राहत जा, 12 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित होत आहेत। तर मित्रांनो, जर खरंच 12 मे पर्यंत या रक्कम वितरित होत असत्या, आज 11 तारीख आहे मित्रांनो, तर 12 मे पर्यंत खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावर, आपण कोणाला नावबोटं ठेवत नाही कोणा यूट्यूबरला वगैरे, परंतु मित्रांनो 12 मे पर्यंत जर खरंच या रकमा वितरित होणार असत्या तर आज 11 मे उजाडलेली आहे मित्रांनो। 11 आणि 12 म्हणजे या 24 घंट्यात किंवा 48 घंट्यात सर्व रकमा वितरित होतील, हे तर पॉसिबल नाही मित्रांनो। अद्याप पुणे जिल्ह्यात पीक विमा वाटपच सुरू झालेलं नाही। तर मग पुणे जिल्ह्यात पूर्ण शेतकऱ्यांना, म्हणजे ज्यांचं जे कॅल्क्युलेशन वगैरे अवेटेड होतं, लगेचच त्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेडमधून स्टेटस दाखवेल, एलबीएस 0मधून लगेचच लोकलाइजमध्ये होईल, लगेचच UTR नंबर जनरेट होईल। या गोष्टी एवढ्या 2 दिवसात ह्या फायनल होणं पॉसिबल नाही मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की व अतिवृष्टीचे रकमासुद्धा 12 मे पर्यंत वितरित होणार आहेत, अशी चर्चा आहे। ते सुद्धा सांगतो मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून गेल्या 1 ते 2 महिन्यापासून किंवा 2 ते 3 महिने झाले काही शेतकऱ्यांनी KYC केलेले आहेत, त्यांच्या रकमा आजपर्यंत वितरित झालेल्या नाही, त्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या नाही। तर या रकमा लगेचच एवढ्या फास्ट प्रोसिजरमध्ये 12 मे पर्यंत वितरित होतील का, हा तुम्ही विचार करायला पाहिजे। त्यानंतर स्टार्टिंगला सांगितलं 30 मार्चला पीक विमा वितरित होईल, त्यानंतर म्हणजे एप्रिल महिन्यात वितरित होईल वगैरे, अशा बऱ्याच चर्चा रंगल्या, बरेच चालढकल करण्यात आली आणि नंतर पीक विम्याला वाटपाला तुरळक ठिकाणी सुरू झाली। या अशा गोष्टी पीक विम्यासंदर्भात घडल्या। मग लगेचच बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा मंजूर असून सुद्धा वितरित झाला नाही। बऱ्याच शेतकऱ्यांना लोकलाइजमध्ये रकमा मंजूर असून सुद्धा त्यांचा UTR नंबर जनरेट झाला नाही। असे बरेच प्रॉब्लेम झालेले आहेत। एवढे प्रॉब्लेम राज्य शासनानं एवढ्या फास्टरित्या सॉल्व्ह करेल आणि 12 मे पर्यंत हे सगळे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल का, हे तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे। धान बोनस गेल्या कित्येक दिवसापासून पेंडिंग आहे, ते धान बोनस देखील 12 मे पर्यंत वितरित होईल का, हे सुद्धा तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे होता मित्रांनो। व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मला शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की तुम्ही अपडेट राहता वगैरे। तर मित्रांनो, ही अपडेट ही अशी जी कामाची नाही, ती अपडेट घेऊन काही फायदा नाही मित्रांनो। जर मला अपडेट असती, मला माहीत होतं की 12 मे पर्यंत चर्चा आहे, आणि मग अशी चर्चा सुद्धा आली की 12 मे पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होण्याची चर्चा, परंतु मित्रांनो मी कोणत्याही व्हिडिओमध्ये याच्याबद्दल डिस्कशन केलेलं नाही, कारण 12 मे पर्यंत ह्या निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं पॉसिबल नाही। त्या कारणास्तव मी कोणत्याही व्हिडिओमध्ये या बाबतीत कुठेही बोललेलं नाही। त्यानंतर मित्रांनो, एकदा मी एका व्हिडिओमध्ये बोललो सुद्धा होतं की 12 मे पर्यंत खरंच तुम्हाला वाटते का की हे वितरित होईल। तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या, शेतकऱ्यांच्या इंस्टाला मेसेज आले, त्या कारणास्तव हा छोटासा व्हिडिओ बनवावा लागला। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।